फ्रान्सच्या ऐतिहासिक वर्सायच्या राजवाड्यामध्ये अमेरिका इराण अंतरिम करारावर स्वाक्षरी झाली आणि साऱ्या जगानं सुटकेचा निश्वास सोडला. कारण आता जागतिक अर्थव्यवस्था रुळावर येईल अशी आशा निर्माण झाली आणि त्यामुळेच फ्रान्समध्ये G7 शिखर परिषदेसाठी जमलेल्या सर्व राष्ट्रप्रमुखांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. अगदी त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा ताण तिथं दिसला नाही. मात्र याच आनंदामध्ये मिठाचा खडा टाकला तो अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यानं. ट्रम्प यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याबाबत हे वादग्रस्त विधान केलेलं आहे. खरं म्हणजे दोघांची आत्ताच त्या G7 परिषदेमध्येच भेट झाली होती आणि त्या भेटीदरम्यान मेलोनी यांनी आपल्याकडे फोटो काढण्यासाठी आपल्याबरोबर फोटो काढण्यासाठी प्रचंड विनवणी केली. मग आपल्याला त्यांची कीव आली, अन्यथा मी काही त्यांना आपल्याबरोबर फोटो काढण्याची परवानगीच दिली नसती, मला त्यांच्याशी बोलण्याची काही गरजच नाही, असं वादग्रस्त वक्तव्य ट्रम्प यांनी केलं आणि तेही इटलीच्याच पत्रकारासमोर. अर्थात यामुळे इटलीमध्ये तर संताप उसळून आलाच, मात्र शिवाय जॉर्जिया मेलोनी ज्या कधी काळी ट्रम्प यांच्या कट्टर समर्थक मानल्या जात होत्या, ज्या मेलोनी ट्रम्प यांच्या 2025 मधल्या शपथविधीसाठी उपस्थित राहणाऱ्या एकमेव युरोपीय नेत्या होत्या, त्याच मेलोनींनी ट्रम्प यांना अत्यंत कडक शब्दांमध्ये सुनावलेलं आहे. त्यांनी थेट म्हटलेलं आहे की ट्रम्प खोटं बोलत आहेत. त्यांची वक्तव्य जी आहे ती तथ्यापासून सत्यापासून कित्येक कोस दूर आहेत असं मेलोनी यांनी म्हटलेलं आहे. त्या पुढे म्हणतात, अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प खोटं बोलत असून जेवढी सक्ती आणि कठोरपणा ट्रम्प आपल्या मित्र देशांच्या विरोधात दाखवतात, तेवढीच ठाम भूमिका ते पाश्चात्य देशांच्या विरोधकांबाबत का दाखवत नाही? ट्रम्प हे अशा जागतिक नेत्यांबद्दल मवाळ भूमिका घेतात ज्यांची धोरणं पाश्चात्य देशांच्या हिताच्या पूर्णपणे विरोधात आहेत. ट्रम्प यांनी एक गोष्ट नीट लक्षात ठेवावी की मी आणि इटली देश कधीही कुणापुढेही भीक मागत नाही, अशा कडक शब्दांमध्ये मेलोनी यांनी ट्रम्प यांना सुनावलेलं आहे. मेलोनी यांचं कौतुक अशासाठी कारण त्यांनी अगदी जागतिक महासत्तेच्या प्रमुख नेत्याला किंवा सर्वात शक्तिशाली नेत्याला अगदी कडक शब्दांमध्ये जाहीरपणे सुनावलेलं आहे. म्हणजे जेव्हा युरोपीय देश बऱ्याचदा ट्रम्प यांना दुखावण्याचं टाळतात, त्यावेळी मेलोनी मात्र अगदी धडाडीनं पुढे आल्या आणि त्यांनी ट्रम्प यांना कडक शब्दांमध्ये सुनावलंय. मात्र आता ट्रम्प यांच्या या विधानांमुळे पुन्हा एकदा अमेरिका आणि इटली यांच्यातले संबंध मात्र ताणले गेले आहेत.